घरातल्या प्रॉब्लेम्समुळं, घरातल्या भांडणामुळं वडील साधारण 2008 साली आम्हाला सोडून गेले. मी कितीतरी वेळा जाऊन त्यांच्या पाया पडून परत येऊन घरला या म्हणून भरपूर वेळा सांगितलं, पण त्यांनी नाही आले आम्हाला. इव्हन नाही झाले. पैसे जास्त कमवण्याचे नाही, आता जे मार्ग मिळतील ते सगळे यायला चालू केलं. आणि आईला जेवढ्या लवकर कामावरनं बंद करतोय तेवढं माझ्यासाठी चांगलं होतं. पण ते भरपूर प्रयत्न केले, पण ते शक्य नव्हतं एवढं. मला फक्त तिला एक घर बांधून चांगला ठेवायचं, बस, बाकी काय नाही. ती म्हणते की हे जे झालंय ना, ह्याच्यापेक्षा थोडंसं का होईना चांगला आयुष्य जगू. म्हणजे ह्या जगात कुठली पण आई आहे ना, काय अपेक्षा असणार आहे की मुलगा चांगल्या पद्धतीने सेट झाला पाहिजे. लोक म्हणतात, काय म्हणतात की उशिरा मिळालेलं यश लई चांगलं असतं. किती उशिरा राबतच चाललाय तो, मग त्याला त्याचं रिटर्न्स मिळत नाहीये. अवघड आहे सर. म्हणजे ही लोक छोटी छोटी कारणं देऊन जे आयुष्याला टाळतात का नाही, की नाही यार माझ्यासोबत हे झालं, माझ्यासोबत हे झालं. तुझ्यासोबत एवढं वाईट नाही झालं जेवढं तुझ्यापेक्षा हजारो पटीनं वाईट होणारी मुलं ह्या जगात आहेत, ज्यांचं तो गणित पण नाही लावू शकत. जे आपल्यासोबत घडतंय ते भरपूर लोकांसोबत पण घडतंय. मग त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवलेला आणि मी रात्री आदल्या दिवशी टाकलो आणि 15-16 तासात तो 1 मिलियन क्रॉस झाला. मग तिथून जे रील्सला अपलोड केलं, मग मला वाटतं मी आज 17 लाख जे फॉलोअर्स आहेत, मी आजही कुठल्याही एका मोठ्या क्रिएटरसोबत किंवा कोणासोबत न कोलॅब करता 17 लाख फॉलोअर्स आहेत. सगळ्यांचा लाडका कंटेंट क्रिएटर वीरू वज्रवाड. नमस्कार, मी वीर वज्रवाड. माझे व्हिडिओज तुम्ही बघितला असतील आणि तुमचे जे लाईक्स, कमेंट, शेअर आहेत ते मला दिसतात. तुम्ही एवढं सगळं भरभरून माझ्यावरती प्रेम करताय, ह्या सगळ्या गोष्टी दिसतात मला. पण आज मी इथं यासाठी आलो आहे की माझ्या ज्या भावना आहेत, माझी जी जीवन जर्नी, लाईफ जर्नी जी आहे ती मी तुम्हाला आज सांगणार आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही ते समजून घेशील. माझा जन्म सांगलीमध्ये झाला 17 फेब्रुवारी 1998 साली. माझे आई वडील चाकरी करत होते शेतात आणि माझे वडील जे आहेत ते बाहेर बिल्डिंगचे जे असते ते पाया काढणे, खड्डा काढणे, आई दोन मांडी करत होते. घरची परिस्थिती एकदम म्हणजे खूप गरीब ह्याच्यात होती आणि शिक्षण कोणाचं झालेलं नाही घरात. मग माझं शिक्षण सांगलीमध्ये झालं. वडील घर चालवत होते. त्यानंतर झालं असं की घरातल्या प्रॉब्लेम्समुळं, घरातल्या भांडणामुळं वडील साधारण 2008 साली आम्हाला सोडून गेले इन द सेन्स की ते आम्हाला म्हणजे पूर्णपणे सोडून गेले, आम्हाला सांभाळायचं सोडून गेले. त्या दिवशी झालं होतं की सकाळी 5-6च्या दरम्यान आई आणि वडिलांची भांडणं सुरू होते आणि मला आईने उठवून पाणी भरायला पाठवलेलं. पाणी आणण्यासाठी मी दुसऱ्यांच्या घरात जात होतो, आमच्या घरात नळ वगैरे नव्हतं. आणि मी पाणी भरत असताना आई वडिलांची भरपूर मोठ्या म्हणजे वडील मारत होते आईला आणि भरपूर मारामारी झालं होतं आणि आईनं भरपूर सहन केलं होतं वडिलांचं. पण त्या दिवशी आईनं परतवार केला आणि त्यांनी निघून गेल्या. मी त्या दिवशीच वडिलांना लास्टला भेटलो. मला माहिती होतं की वडील सोडून जातात आणि मी त्यांना भेटलो. वडिलांनी आम्हाला कधीच असं पैसे वगैरे खायला काही कधी दिले नव्हते. वडील खूप रागीट स्वभावाचे आहेत आणि मी त्यांच्या मागं पळत गेलो. त्यांनी मला अजूनही आठवते, त्यांनी मला 200 रुपये दिले होते आणि त्याच्यानंतर वडिलांनी कधीच माझ्या ना शिक्षणासाठी खर्च केला ना आम्हाला मोठं करण्यासाठी प्रयत्न केला. मी कितीतरी वेळा जाऊन त्यांच्या पाया पडून परत येऊन घरला या म्हणून भरपूर वेळा सांगितलं, पण त्यांनी नाही आले आम्हाला. इव्हन नाही झाले. वडिलांचं असं होतं की शिक्षण नको आणि आईचं होतं की शिक्षण पाहिजे. आपल्या घरात कोणी शिकलं नाही आहे आणि शिकायला पाहिजे. मग मी आई आणि माझा भाऊ, लहान भाऊ, आम्ही तिघंच राहिलो. ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो त्या घरातून आम्हाला काढण्यात आलं, कारण का ते जे शेत सांभाळायचं काम वडील करत होते. आणि तिथनं काढण्यात आल्यानंतर मग माझी आई, आम्ही सगळे म्हणजे घर शोधण्यासाठी खूप त्रास झाला त्यावेळी. माझी आई धुणमांडी करत होती, स्वयंपाक, आणि जर कोणाचं संध्याकाळी जास्त काही काम करायचं असेल तर कोणाचं गहू तांदूळ निवडून देणे, ह्या गोष्टी म्हणजे जितकं थोडे गोष्टी पैसे मिळतात त्या सगळ्या ती करायची. 10 घराची कामं केली तर तिला कुठं 2-3 हजार रुपये मिळायचे त्यावेळी. आणि म्हणजे असं होतं की आज काम केलं तरच आज घरात खायला. मग आमच्यात एक शेजारचे काका होते, त्यांनी मला एका पेप्सीच्या कारखान्यात कामाला लावले. मग मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर गावाकडे गेलो तर मग ते भोंगा लावून गारे विकतात ते केलं. परत मला आजही आठवते, तिथल्या पहिल्या महिन्याचा पगार 1800 रुपये होता, म्हणजे 65 रुपये पर डे पेमेंट होतं. 65 का 75 असं काहीतरी होतं.
आणि त्या 1800 रुपयामध्ये माझे भरपूर स्वप्न होते. मला घरात टी व्ही घ्यायची होती, वह्या पुस्तक घ्यायचे होते, मला म्हणजे माझ्या शाळेची फी भरायची होती वर्षभराची. ह्या सगळ्या गोष्टीत पण ह्या कुठल्याच कंप्लेंट नाही झाल्या. ह्याच्या व्यतिरिक्त मी काय करणार की सकाळी पेपर टाकायला जाणार आणि शाळा करून दुपारनंतर परत त्या कारखान्यात काम करायचं. संध्याकाळी मग रात्री देवाची फुलं टाकायची प्रत्येक घरात. मग अशी 60-70 घरं आणि 60-70 पेपर टाकण्याची घरं अशी होते. मग ही तर सकाळी पेपर टाकण्याचा 500 आणि संध्याकाळी फुलं टाकण्याचा 500, महिना, एक दिवसाचा नाही, महिन्याला 500 रुपये. तर मग असं होऊन मी एक 3-3.5 हजार कमवत होतो त्यावेळी. साधारण नाही 2011ची गोष्ट असणार आहे, 10-11ची. मला जास्त पैसे पाहिजे होते. मग मी ह्यासाठी आम्ही परशी बसवणाऱ्या राजस्थानी लोकांच्या हाताखाली ती कामाला गेलो. तिथं ते पर डे 200-300 रुपयाची वरती द्यायचे होते. मग त्याच्यानंतर हमाली केली. फळ मार्केट आहे सांगलीत, तिथं पहाटे पहाटे तिथं वसुली चालू, म्हणजे दलाली काय म्हणतात ते, फळं विकतात की सगळं मांडून, तिथं हमाली त्यांनी करणार. मग ते एक कॅरेटच्या मागे 2 रुपये, एक पोत्याच्या मागे 3 रुपये असं व्हायचं ते. मग असे 100-150 पोतं, ते पण 10पर्यंत बंद फळ मार्केट. 10 नंतर तिथं काही होत नाही. मग ते पहाटे जाऊन तिथं नंबर लावायचा आणि तिथं पण आमच्यासारखी पोरं काम करायला लई जण. मग ते सगळ्यात पहिलं जाऊन थांबायचं तिथं, म्हणजे जेणेकरून हे एक गाडी आणि ह्याला आम्ही पकडलं आणि हे पूर्णपणे आम्ही उतरवणार आहे. 1 कॅरेट माझ्याकडनं कलिंगडचं होतं, फुटलं. आणि जेवढं त्यानं करायचं होतं त्यानं पैसे दिला नाही मला. मग त्या दिवशी परत राडत घराकडे आणि त्या दिवशी सायकल पंक्चर. मग काही वेळेला आम्ही काय करणार, तिथलीच फळं घेणार, स्वस्तमध्ये मिळाले की जाऊन बाजारात विकायला बसणार. आमच्या सोबतचे जे मित्र होते ते चांगल्या घरात येते. आता त्यांचं नशीब चांगलं होतं, त्यांनी चांगल्या घरातले होते, पण ते बघून चिडवायचं तरी होते. आणि आम्ही ना शिक्षणात हुशार आणि परिस्थिती पण ही आहे आणि ही गोष्ट सांगू पण शकत नाही की असं आहे. मग कोणतरी एक मुलगी जरी बघितली तरी आम्ही 3-4 दिवस शाळा कॉलेजला जात नव्हतो की लाज वाटणार आम्हाला की तिच्यासमोर तिनं मला बघितलंय. ज्यावेळी सुट्टी असायची मग त्यावेळी आम्ही काय करणार, घरोघरी फिरणार. तुमचे टाकी वगैरे धुवून द्यायचे असले सांगा किंवा तुमचं घरापुरचं तण वगैरे काढून द्यायचं असलं सांगा. मग असं करणार आम्ही. गेल्यानंतर काय होणार, काही लोक काय होते करून देत, म्हणजे तण वगैरे सगळं काढून घेणार, टाकी वगैरे सगळं धुवून येणार आणि त्यातल्या त्यात एक्स्ट्रा पण कामाला लावणार. म्हणजे घर स्वच्छ पुसून घ्यायचं, फरशी वगैरे पुसून घ्यायचं, हे तर करून घेणार त्यांनी आमच्याकडनं. पण ती एक्स्ट्रा जे काम लावलं त्याचं पण पैसे देत नव्हते आणि नंतर मग काहीतरी खायला देणार आणि जाऊ म्हणणार. लहान तर होतो, मग आम्ही उलटं पण बोलू शकत नाही. मग ती आजही घरं आहेत चांगलीत, मी त्यांना बघते, त्यांच्या घरासमोर जाते. पण आणि काही लोक जास्त पैसे देणार, म्हणजे जे परत पोरं राबतात. 100 रुपये ठरलेलं असलं दिवसभराचं तर 150 दे, परत तिथं जेवायला पण खायला पण दे. त्याच्यानंतर मी ITI घेतलं. मला इलेक्ट्रिशियनचं काम पण यायला लागलं, मग मी ते पण केलं. त्यात असं नाही की पूर्ण आयुष्यभर स्ट्रगलच आहे. आम्ही मजा मस्ती पण लई केली. कॉलेजमध्ये आम्ही मारामारी पण केली आणि आम्हाला पण लोकही मारले. ह्यात झालं होतं एक किस्सा असं सांगायचं म्हटलं की मी एक मुलगीला प्रपोज केलं होतं. 6 महिने मी तिच्या मागं लागलेलो आणि 6 महिने मागं लागल्यानंतर तिचं नाव नाही घेत, आता परवाच लग्न झालं तिचं. आणि ही गोष्ट 4-5 म्हणजे 5-6 वर्षापूर्वीची आहे. मी तिला म्हणजे 6 महिने मागं लागलेलो आणि मी त्यांच्याच वर्गातल्या एका मुलाला विचारलेलो, म्हणजे ITI होतो आणि त्यांच्याच मुलाला विचारलं की मी या मुलीला विचारणार आहे आणि कधी विचारू सांग. आणि ज्या मुलाला विचारलोय ते म्हटलं भाऊ तुझ्या पद्धतीने तू कधी विचार, काय विषय नाही. मग एक दिवस ITI सुटला, आम्ही ITIला आम्ही एक तर जात होतो लेडीज सायकलवरती आणि त्यावर 3 आणि ती चेन पडायची 10 वेळा आणि ती यायची बसमधनं. ती बसमध्ये यायची आणि बसमध्ये उतरला आम्ही लेडीज सायकल एका ठिकाणी पोहणार आणि या बॅक साईडला एक ट्रक होता, मोडका बंद पडलेला. आणि माझ्या मित्राने आज झालं होतं ITIचं कॉलेज सुटायचं 4 वाजता आणि पॉलिटेक्निक कॉलेज सुटायचं 6 वाजता. आम्ही 4 ते 6 पोरांना थांबून घेणार, ती बाहेरपर्यंत बघत बसणार आणि काय नाही, नुसतं बघणार आणि ती जाणार आणि आम्ही तिथंच थांबले. आणि मग पोरं लांब न येत होते. मग ते 6 महिन्यात वैतागले. ते म्हणले भाऊ तू आज विचार, उद्यापासून आम्ही एकही मुलगा इथं थांबणार नाही, तू काय करतोस कर. मग सगळे बॅकएंडला थांबल्यात आणि ती पोरगी आली आणि आमची हार्टबीट वाढली. आणि इथं मागं कमीत कमी 15-20 पोरं होता सध्या, भ्यायची काही गरज नाही. आणि ती एकच पोरगी काय करणार आहे एवढी आहे तर. मग आली, मग सहज मी मागं बघितलं तर एकच उभा सगळी त्या ट्रकमध्ये जाऊन बसल्यात. मग माझी एवढी फाटून मिळत आली, ती आधी गेली आणि ती परत आली आणि तिला त्या गेट होतं, गेटच्या पाशी जाऊन विचारलं. तिला विचारलं असंच मी तुझ्यावर प्रेम करतोय, तुझं आहे काय. आणि ती पोरगीनं कॉलेजच सोडली. आणि नंतर कळालं ज्या मुलाला मी विचारलोय तो मुलगा तिचा बॉयफ्रेंड होता. ते वेगळे भांडण निस्तार आलोय आम्ही. म्हणलं मी तुला विचारलेलं, म्हणलं ज्या मुलीला मी विचारणार आहे आणि तूच विचार म्हणून सांगितलंयस आणि आता परत भांडणी करून गेला नाही. असे भरपूर मुमेंट्स आहेत जे आम्ही एन्जॉय केले. 10वी पर्यंत माझं शिक्षणात एवढी ओढ नव्हती, पण होत होतं असं की मी दंगालही करणार.
हसवणार लई. ज्या दिवशी मी जाणार नाही त्या दिवशी कुठलंच पोरगं वर्गात बसणार नाही. आणि ह्याच्या नादात आम्ही सगळीच मार खाणार. आम्ही एक दिवस सर नव्हता म्हणताना त्या सराच्या रागावरती आम्ही तो इलेक्ट्रिशियन हे कूलर रिपेअर लावून ठेवलेलं कूलर फोडला आम्ही. आणि सर आम्हाला खिडकीतून बघायला त्यानं आम्हालाही फोडला. पळून जा मधनं सायकल खांद्यावर घेऊन पलीकडे टाकायची, पलीकडे आंबराई होती. लेक्चर चालू असताना सर्कस बघायला जा, सर्कस बघायला जातो पलीकडे शिपाईन बसलाय. ते दुसऱ्या दिवशी नाव सांगायला लेट जाणार आम्ही कॉलेजला. आज प्रार्थनेला सगळी भारत माझा देश आम्ही मार खायलो बकाबक. आईचा मार आम्ही आजही खातोय. आई अजून मारते ती, एवढी फेकून मारते ना आणि बरोबर बसतेच ती. म्हणजे कुठली म्हणजे एवढा मोठा झालाय याला लई लोक नाही 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 लोक ओळखते. तू त्याला तिकडे उलट पण इथं कामं कर. घरात जाऊन दिळा पाडलं नाही येतात त्याच्यावर भांडणं आमच्या घरात. तर असते. मी मिडल क्लास व्हिडिओजची माझी 2 एपिसोडची सिरीज आहे. परत पेट्रोल पंपाचे व्हिडिओ भरपूर साऱ्या व्हिडिओज आहेत जे आमच्या रिलेटेड आहेत. जसं पेट्रोल पंपाचा जो व्हिडिओ आहे तो ह्यासाठी होता की माझा जो मित्र होता पेट्रोल पंपावरती काम करत होता, 4-5 दिवस ते सुट्टी होता आणि त्याच्या आधी मी अजूनमधून जाऊन थांबत होतो तिथं. मग व्हिडिओ बनवत होतो, थोडा फेमस पण होतो. मग त्यानंतर झालं असं की त्याने 4 दिवस गेला म्हणतात त्याच्याऐवजी मी गेलो. आणि मी गेल्यानंतर माझ्याकडनं झाल्या 2-3 गोष्टी. मी डिझेलच्या गाडीत पेट्रोल भरलो एक दिवस, निम्मी टाकी. त्याचा महिनाच पगार दोघं पण देऊन आलो तिथं. हे आमच्यासोबत झालेलं आहे. मग त्यानंतर मी म्हटलं मला नको बोलवा तुझ्या बदली. कारण का झालं होतं त्या ट्रकची टाकी मोठी असते, त्याच्या टाकीत ऑलरेडी 10 लिटर तेल होतं आणि मी वरती 43 लिटर तेल भरले पेट्रोल. आणि भरल्यानंतर तो पण तिथं तंबाखू खात माझ्याशी बोलायला आलाय. दोघं पण बोलायला आले निवांत. म्हणजे मी बोललो तो पण तंबाखू खात बोलायला आला. नंतर त्याचं लक्ष गेलं की पेट्रोल बोललो. मी म्हटलं गाडी कुठली आहे, डिझेल आहे. अच्छा. मग ते काढलं आम्ही सगळे पेट्रोल तेल. मालकाच्या शिव्या पण खाल्ल्या. माझ्या नादात जो काम करत होता त्यानं पण शिव्या खाल्ल्या. कामावरनं दोघं पण सुटलो. पण जे महिन्याचा पगार झाला होता त्याचा मला तर काय मिळणार होते त्याचा जो झाला होता तो आम्ही तिथंच देऊन आलो. जशी घरची परिस्थिती होती ना ह्या क्षेत्रात यायचंच नव्हतं. मला रेल्वे भरती करायची होती. मला लोको पायलटमध्ये जायचं होतं. मी त्याची एक्झाम पण दिली. मला त्याचा रिझल्ट लागलेला पण माहीत नाही, मी फेल पण झालो होतो. त्यावेळी झालं होतं असं काय, ज्यावेळी माझी लोको पायलटची एक्झाम क्रॅक नाही झाली आणि मला वाटलं की आता आपण जर आपल्याला पैसे सगळ्यात जास्त पाहिजेत, सगळ्यात फास्ट मार्क कोणत्या चांगल्या पद्धतीने पैसे कमवणं, ते यूट्यूबवर सर्च करायला लागलो. मग मी म्हटलं की वेबसाईट बनवा एवढे पैसे मिळतील, त्याच्यावर आर्टिकल लिहा एवढे पैसे मिळतील, परत यूट्यूब चॅनल स्टार्ट करा हे एवढे मिळतील. मला सवय लागली. मी ज्या प्रायव्हेट ITI मध्ये होतो आणि त्या ITI मध्ये पलीकडेच पॉलिटेक्निकल कॉलेज होतं. तिथं इंटरनेटचा सोर्स होता, वायफाय. पिक्सार्ट, केन मास्टर, पॉवर डायरेक्टर हे ज्या ॲप्स होते मोबाईलमध्ये एडिटिंग करण्यासाठी, त्या ॲपवरती मी एडिटिंग शिकलो. मी एडिटिंग शिकत होतो. मी मुलांचे सगळे फोटोज एडिट करून देणार आमच्या वर्गात. आणि मला त्यांनी लय भारी एडिटर, म्हणजे आता बघितलं तर मी शिव्या घालशील त्या फोटोंना, पण ते म्हणणार की लय भारी एडिट करतोस तू, घे 10-20 रुपये आणि आम्हाला करते. मग असं सोर्स फोटो काढत जर फिरला ना तर पर डे 200-300 रुपये कॅमेरा रेंटनं मिळत होतं आणि त्याचं एडिटिंग 10-20 रुपये करून दिलं ना तर तुम्हाला एक 20-30 दिवसाला एक 300-400. माझं फक्त होतं की 160 रुपये मिळतात ना, आपण 160च्या पेक्षा जास्त कसे कमवते, म्हणजे कमीत कमी पर डे 300 तर पडलं पाहिजे, हे दृष्टिकोन होता. म्हणतात त्या पैसे जास्त कमवण्याचे आता जे मार्ग मिळतील ते सगळे यायला चालू केलं. आणि आईला जेवढ्या लवकर कामावरनं बंद करतोय तेवढं माझ्यासाठी चांगलं होतं. पण ते भरपूर प्रयत्न केले पण ते शक्य नव्हतं एवढं, कारण का अंगावर लोन पण होता. ह्यात मी एक चूक पण केली की जवळच्या लोकांवर विश्वास ठेवून घरातला सगळा पैसा गोळा करून घर बांधण्यासाठी दिलं. ज्या दिवशी वास्तुशांती झाली त्या दिवशीच आम्हाला घराच्या बाहेर काढण्यात आलं. मला वाईट ह्या गोष्टीच वाटलं की आईचं जे सोनं होतं ते आजीचं होतं आणि ते मी विकायला लावलेलं. मग मी टेक्निकल गुरुजीचे चॅनल बघून बट हाव हे चॅनल चालू केलं. एक 27-28 चॅनल चालू केलं असेल जे बंद झाले. मग नंतर कळलं आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय बरं ठीक आहे, आपण मराठीमध्ये चॅनल करू. मग त्याच्या आधी मी अजून एक चुकीची गोष्ट काय केली ती, झकास भाऊ म्हणून एक पेज काढलेला मराठीमध्ये अजून एक पेज होतं त्यावेळी मराठी स्टार म्हणून, त्याचा एक्झॅक्ट कॉपी, तो पण फेल. मग त्या चॅनलला मी कॉमेडी चॅनल बनवलं आणि मी सहज मित्राला घेऊन गेलो आणि व्हिडिओ बनवला एक कॉमेडी, आणि आम्हीच हिरो आम्हीच विलन आणि त्याच शर्टवरती आणि तो अपलोड केला. 7 दिवसात त्याला 59,000 व्ह्यूज आले होते. 2 दिवस बघितलं काही व्हिडिओ व्हायरल गेला होता. मग एकदम 7 दिवसांनी हे झालं तर काय बघू म्हणून, कारण आधीच एवढे चॅनल गेले होते आमचे, हे पण लिंबूच. मग असं वाटल्यानंतर म्हटलं की हा नाही व्ह्यूज झाल्यात.
साधारण त्या चॅनलला 18,000 सबस्क्रायबर्स होईपर्यंत मी काम केलं. पण झालं होतं 300 रुपयाचं ट्रायपॉड, बोया एमोन एक माईक होता माझ्याकडे 1600 रुपयाचा घेतलेला, आणि ते काठीला बांधून आम्ही आहे माझ्याकडे तो फोटो, आम्ही शूट करणार. लोक आम्हाला लई शिवाय देणार, येणारे जाणारे काय बालिशपणा चालू आहे तुमचा, आणि हे आईपर्यंत जात होतं. व्हिडिओ करत करत गेलो आणि व्हिडिओमध्ये या लेवलला कमेंट यायचे की लोकांची काही चूक नाही आहेत, माझीच चूक आहे. कारण का मला ना ड्रेसिंग सेन्स आहे, माहिती आहे. मी एक व्हिडिओ एक शर्टावरती 18 व्हिडिओज बनवणार, आणि 18 व्हिडिओ आजही त्या टिकटॉकच्या ह्याच्यात दिसतंय. एकच निळा शर्ट आहे, 18 व्हिडिओ, परत गुलाबी शर्ट, एका टायमालाच शूट करणार. मग लोक म्हणतात की तुला ड्रेस तर आहेत की नाही येतात, ड्रेस पण नाही येतात, असं नाही आहे. म्हणजे फाटकी नाईट पॅन्ट ह्या जे कामाला जात होतं कसंही व्हिडिओ बनवणार, कसंही, त्याला काय लॉजिक नाही काय नाही. पण तो माझा कॉन्टेंट जो होता तो स्टँडअप टाईप होता, आणि तो लोकांना लय आवडत होता. माझ्या बोलण्याचा अंदाज लय आवडतो. लोकांनी जितकं शिव्या काढल्या तितकं प्रेम पण केलं. कधी कधी लाज पण वाटायला लागलं की मग तिला मी एकच बोलेल की काहीतरी करतो पण करतो, मला पैसे कमवते, आपल्याला इथनं बाहेर पडायचं. हे जे शेड आहे ना, इथनं बाहेर पडू. 7-8 महिने गेल्यानंतर गोष्ट करायला झाली, आपण आता कॅमेरा शूट व्हायला पाहिजे. कॅमेरा घेण्यासाठी मी परत त्याच कारखान्यात डबल शिफ्टिंग करायला लागलो. माझ्याकडे 10-15 हजार गोळा झाले फक्त, म्हणजे दर महिन्याचं कटिंग होऊन. मम्मीला म्हटलं की आत्ता जेवढं सोनं आहे तेवढंच दे. तरी आईनं विश्वास ठेवून ते सोनं गहाण ठेवून तो कॅमेरा घेतला, आणि तिला मी त्यावेळेस बोललो होतो, ह्या कॅमेराला मी ना लग्न समारंभ कुठल्या गोष्टी करणार आहे ना, ह्यातनं इन्कम येण्यासारखं कुठलीच गोष्ट करणार नाही, पण माझी जी इच्छा आहे ती मला कंप्लीट करायची आहे, आणि ती मला करू दे. आणि तो पण डिसिजन माझा चुकीचा होता. त्यावर पहिला व्हिडिओ बनवला, अपलोड केला, नंतर कळालं की चॅनल डेड होतं. मी ज्या मित्रांसोबत हे शॉर्ट फिल्म्स वगैरे बनवत होतो, काय होत होतं की त्यांना रिटर्न पण काय मिळत त्या शॉर्ट फिल्ममध्ये, कारण का तेवढे व्ह्यूजच नाही जायचे. आमचे खर्च तेवढा व्हायचा त्याच्या दुप्पट, त्याच्या निम्मे पण आम्हाला व्ह्यूज येत पण नव्हते, आणि त्याचं पेमेंट पण येत नव्हतं जेवढ्या त्या व्हिडिओसाठी आम्ही खर्च केला. त्या गोष्टीनं जे सोबत माझ्यासोबत मुलं होते त्यांच्या घरात जरा थोडासा चुकीचा संदेश जायला लागला की यातनं इन्कम सोर्स नाही आहे, तुम्ही जे करताय बरोबर आहे, तुम्हाला लोक ओळखतात बरोबर आहे, तुम्ही जे शिक्षण केलं आहे त्या शिक्षणातनं तुम्ही पुढं मोठं व्हा. ह्या इंडस्ट्रीत कितपत यश आहे कोणालाच माहीत नाही, आणि मराठीमध्ये असा चेहरा नाही की ज्याला आम्ही दाखवू शकतो की उदाहरण म्हणून, कारण का आम्हीच खालती आहे. तर असं झाल्यानं गोष्टी बिघडत गेल्या, आणि ती मुलं माझ्यासोबत काम करायचं बंद केली. मैत्री पण कायमची बंद झाली. मग मला वाईट आजही त्या गोष्टी वाटते की ॲटलिस्ट मैत्री टिकायला पाहिजे, कारण का ते माझ्यासोबत 8वीपासून होत्या. जो कॅमेरा घेतला तो तर फसलाच, कारण का त्याचं पैसेसुद्धा आईनंच भरलं, आणि मी ते पैसे परत देऊ नाही शकलो. माझ्यासारखा मुलगा तर कुठल्याच आईला मिळायला पाहिजे. लई नुकसान केले, पण विश्वास आहे की आज ना उद्या त्यांना मी त्यांचं परत देईन. तिचं माझ्याकडनं एकच अपेक्षा की माझं चांगलं व्हावं, कारण का सगळ्यांनाच त्रास झाला. मला फक्त तिला एक घर बांधून चांगला ठेवायचं, बस, बाकी काय नाही. तिचं त्याच्यावरती स्वप्न म्हणून तिला काय करतो हे मुलगा माहीत पण नाही. तिला कोण जर विचारलं ना तर काय करतो तुमचा मुलगा, काय इकडे तिकडे व्हिडिओ बनवतो एवढंच. तिला हे पण माहीत नाही की किती फॉलोअर्स काय कळत पण नाही तिला. तिला फक्त एक हां आज कुठला व्हिडिओ बनवला, ओके हे म्हणलं ठीक आहे, ओके. तिला त्याची पुढची अपेक्षा पण नाही आहे. तिला हा कुठला मुलगा मला पैसे देतो ही पण अपेक्षा नाही आहे, काय नाही तिचं त्या बाबतीत काहीच नाही. हा ती म्हणते की हे जे झालंय ना ह्याच्यापेक्षा थोडंसं का होईना चांगला विषय जगू. नाही माझं फक्त एवढंच आहे की तिला माहित नाही तिकडे किती आयुष्य आहे, माझ्याकडे किती आयुष्य मला माहित नाही. जेवढं कष्ट तिनं केलं ना तिचं तिला मिळू दे परत. म्हणजे ह्या जगात कुठली पण आई आहे ना काय अपेक्षा असणार आहे की मुलगा चांगल्या पद्धतीने सेट झाला पाहिजे. मग
माझं असं मत आहे की ह्या जगात त्यांनी असूपर्यंत त्यांच्या मुलाकडनं ते सुख मिळू दे ज्यांनी ते अपेक्षा केलं. एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून विचार केला की मला जर माझ्या आयुष्यात म्हणतात लोक म्हणतात काय म्हणतात की उशिरा मिळालेलं यश लई चांगलं असतं. किती उशिरा? 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष राबतच चाललाय तो, पण त्याला त्याचं रिटर्न्स मिळत नाहीये. एक एमपीएससी मुलगा देणारा, एक्झाम देणारा मुलगा 7-8 वर्ष झालं काम अभ्यास करतोय एक रूममध्ये बंद करून. त्याचे सगळे लिमिट संपले जेवढे होते, मला त्यातलं काही कळत नाही, पण जेवढे तो एक्झाम दिला ते सगळे दिले त्यानं. तो फेल होत गेला आणि त्याचं एज निघून गेलं. ज्यानं त्याचं आयुष्य 15 वर्ष त्या एक्झामसाठी दिलं, तो मुलगा त्याची वय निघून गेल्यानंतर करणार काय? कारण का त्याला अख्खं करिअर त्यासाठी दिलं होतं. मग उशिरा मिळालेलं हे गणित कुठं आहे? त्याच्यानंतर ते मुलं गौंड्याच्या तिकाल कामाला लागले. गौंडीचं काम चुकीचं असं म्हणत नाहीये, पण तो एवढं शिक्षण करून काय फायदा? चांगलं शिक्षण झालं होतं माझं, चांगलं जर जॉब केलं असतं तर चांगलं इन्कम सुरू झालं होतं. आता ही एक असं नाही की मी आज माझ्याकडे पैशाला प्रॉब्लेम आहे, नाही आहेत, पैसे कमवतोय मी, पैशाचा काही विषय नाही आहे. पण मला ह्या गणिताला चुकीचं सिद्ध करायचं की जितके जास्त 5 वर्ष एखाद्या करिअरला दिलं तर सक्सेस मिळेल, ओके ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या आयुष्याचे 30-40 वर्ष, लोक उदाहरण देतात ते कोणाकोणाचे KFCचं हे जसं. सर, ज्या व्यक्तीला दाखवण्यासाठी स्ट्रगल करतो ना, तीच व्यक्ती उद्या निघून गेली तर दाखवणार कोणाला आहे? तुमच्याकडे सगळं मिळालंय वयाच्या 80 वर्षी, तुम्ही कोणासाठी राबला? तुमच्या आई वडिलांसाठी, जे आज नाही आहेत. मग हे मिळालेलं यश दाखवणार कोणाला? मग ज्यांच्यासाठी राबतोय, ज्यांच्यासाठी कष्ट करतोय, आणि हे माझ्या एकट्याचं दुःख नाही, लई मुलांचं दुःख आहे. मी आज ट्रॅव्हलिंग करताना बघतोय रात्री 12-1 पर्यंत लोक पोरायची टोलनाक्यावर काम करतायत. काही लोकांचं वेगळंच डिप्रेशन आहे. मला मार्क कमी पडलं म्हणलं कुठलं गणित लावायलायस तू? एकदा त्या पोरांकडे जाऊन बघ, तिथं टोल नाक्यावर 12 वाजता वर शिपाई म्हणून रात्रभर पालिका म्हणून चोरी झाली आणि ह्याच्या अंगलट पडले. माझ्या मित्राच्या बाबतीतच झालं. अवघड आहे सर. म्हणजे ही लोक छोटी कारणं देऊन जे आयुष्याला टाळतात का नाही, की नाही यार माझ्यासोबत हे झालं, माझ्यासोबत हे झालं. तुझ्यासोबत एवढं वाईट नाही झालं जेवढं तिकडच्या म्हणजे गावाकडच्या मुलांसोबत, किंवा हे तुझ्यापेक्षा हजारो पटीनं वाईट होणारी मुलं ह्या जगात आहेत, ज्यांचं तू गणित पण नाही लावू शकत म्हणताना. आणि मी जे सांगतोय मला त्या गोष्टीचं वाईट नाही वाटत. माझं लई भारी उलट मी जेवढं केलं ते तर करायचा भागच होता, पण मला चांगलं मिळालं. माझ्यापेक्षा जास्त राहणारी पोरं आहेत, जे अजूनही अपेक्षा आहेत की होईल आज नव्हते काहीतरी. एकच विश्वास. सगळं काय करतात ज्यावेळी मुलं ग्रो होत असतात ना, कॉन्फिडन्सला असते की काही ना काही होईल, काही ना होईल. त्यावेळी देव ह्या गोष्टी काही म्हणत नाही. नंतर या एजच्या ह्या स्टेजपर्यंत पोहोचत नाही, यश नाही मिळालं तर ती व्यक्ती एक ताईत ताबीज भविष्य सांगणारा व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी करायला चालू करतोय. तर त्याकडे पर्याय नाही. तिने एवढं सगळं केलंय ना, हे केलेल्या कर्माचे फुटप्रिंट्स रिटर्न कसं मिळणार? लोक म्हणतात की कर्माचं तुला एवढं केलं की तुला हे मिळेल, ते हाय कुठं? मला तेच म्हणायचं की करताय बरोबर आहे, करत राहा. मी पण करतोय, तुम्ही पण करा. निराश नका हो. आणि असं काही नाही की आयुष्यात काय मिळत नाही, मिळेल. काय माहित कधी मिळेल, पण मिळेल ही एकच अपेक्षा आहे. घरातल्या एकदम जवळच्या खास व्यक्तीला ब्लड कॅन्सर झाला, आणि माझी देवाने त्यावेळी एकदम खतरनाक परीक्षा घ्यायला चालू केली होती. आणि माझे साधारण 8 लाख फॉलोअर्स होते. भरपूर इकडून तिकडून कर्ज काढण्याचा भरपूर प्रयत्न केला. जी घरात व्यक्ती होती जे आम्हाला करून खायला वगैरे घालत होते, तीच ॲडमिट झाल्यामुळे आमचे खाण्याचे पण वाद होते. आणि भाऊ पूर्णपणे मेंटली डिस्टर्ब झाला, आणि त्याला ते कळलं. म्हणजे असं झालं होतं की हॉस्पिटलमध्ये तो जी पण व्यक्ती भेटायला होते त्याच्या गळ्यात पडून रडायला चालू होते. मग तो अनस्टेबल झाला, आणि ती जबाबदारी माझ्यावर पडलेली. माझी परिस्थिती अशी होती की मी ज्या पेशंटला व्हीलचेअरवर घालून घेऊन जातोय आणि मी रडतोय, आणि तिथं लोक माझ्यासोबत फोटो काढतात. बाहेर मी अंतरून घालून झोपलोय बाहेर चटाईवर, आणि जिथं मिळेल तिथं झोपून टाकणार, कट्ट्यावर ह्याच्यावर त्याच्यावर. अंगावरचं हंतरून बिंतरून कसं पण असणार, लोक येऊन तिथे फोटो काढणार माझ्यासोबत, असे सेल्फी वगैरे काढणार, आणि ते सकाळी मेन्शन करणार आणि मी ते बघणार. ते वाईट वाटत होतं. म्हणजे एवढं गोष्ट कळाल की तुम्ही काय करता, तुमच्याशी पब्लिकला काय घेणं देणं नाही, तुमचं तुम्ही. आता मी त्या कोणाला काय बोलणार आहे? इथं आमचे सगळे वाट लागत फाटून गळत आहे. पैसे कमवण्यात फेम मिळाला, ओके ठीक आहे, ती काय त्यानं दिलेली गोष्ट आहे, त्याला ना करू शकत नाही. पण ते त्या क्षणी मिळाला ना, म्हणजे मी माझ्या पेशंटसाठी रडतोय. आता डॉक्टरांनी आताच मला 10-15 मिनिटं सांगितलं की
मी म्हटलं सर हे बरं होतंय का, हा आजार बरा होण्यासारखा आहे का? ब्लड कॅन्सर होता. डॉक्टर म्हटला उद्या मरू शकतोय तुझा पेशंट. मी त्याची गॅरंटी नाही घेत, आणि मी घेतलो आणि उद्या काय झालं तू माझ्या मुंडकीवर येऊन बसशील. त्याच्यापेक्षा बेकार पण गोष्ट काय व्हायची, पेशंट माझा आत ॲडमिट आहे, आत भेटायला जाऊ शकत नाही. गेलं तर तिथले नर्स वगैरे त्यांनी म्हणणार कोरोना चालू आहे. काचेतनं बघायचं जे बघायचं ते. ज्या व्यक्तीला आयुष्यभराचं जवळ बघितलं त्या व्यक्तीला आता काचेतनं बघायचं. पण ठीक आहे, 27-28 दिवसात ती व्यक्ती पूर्णपणे क्लिअर होऊन घरी आली आणि ती आज पूर्णपणे बरी आहे आणि आम्ही आज पूर्ण सहकुटुंब खुश आहोत. मला तिथं एक गोष्ट काय रिअलाईज झाली की हॉस्पिटलमध्ये पेशंटचा तर हाल होतोच, पण त्याच्यासोबत असण्याचा सगळ्यात जास्त हाल होतो. म्हणजे अशा आयुष्यात कोर्ट कचेरी ह्या तर लागूच नाही, पण हॉस्पिटल तर अजिबात कोणाच्या आयुष्यात लागू नाही, आणि ती तर 2 दिवसाच्या वरती अजिबातच नको. जो व्यक्ती त्या पेशंट सोबत राहतोय त्याचे सगळ्यात जास्त हाल होतात, सगळ्यात जास्त. मग त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवलेला आणि मी रात्री आदल्या दिवशी टाकलो आणि मला वाटतं 15-16 तासात तो 1 मिलियन क्रॉस झाला. मग तिथून जे रील्सला अपलोड केलं, मग मला वाटतं मी आज 17 लाख जे फॉलोअर्स आहेत, मी आजही कुठल्याही एका मोठ्या क्रिएटरसोबत किंवा कोणासोबत न कोलॅब करता 17 लाख फॉलोअर्स आहेत. मग तिथनं एक गोष्ट रिअलाईज झाली की नाही, रिलेटेबल म्हणजे जे आपल्यासोबत घडतंय ते भरपूर लोकांसोबत पण घडतंय. त्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या जेवढे पण त्या पेशंटचे रिलेशन असायचे, तिथं असे पण भरपूर किस्से झालेत की त्या पेशंटला आणून सोडून दिलं. ज्या व्यक्तीला कॅन्सर आहे, म्हणजे कोण स्वतःच्या आईला सोडून गेलंय, तिच्या आजूबाजू कोण सांभाळते माहिती आहे, तिथले नर्स ते सगळे बघतात आणि ते हॉस्पिटल फंड करते त्याचं. हॉस्पिटलमध्ये राहिल्याने एक गोष्ट कळाली की म्हणतात की नाही, आयुष्यात कुठल्या गोष्टी तुम्हाला रिअलाईज करायला, बाहेर एक दुनिया आहे जिथं मारामारी, कॉम्पिटिशन, जेलेसी, भरपूर गोष्टी आहेत. पण ह्या अशा ज्या हॉस्पिटलमध्ये आत गेल्यानंतर ना, तिथं लोक फक्त आणि फक्त जगण्यासाठी धडपडतात. माझं आयुष्य नॉर्मल पद्धतीने चांगलं, मला पैसा नको, मला कुठल्याच गोष्टी नको, चांगलं शरीर द्या. आणि चांगल्या शरीराचं महत्त्व हॉस्पिटलमध्ये गेलंच कळते 1 महिनाभर राहिल्यानंतर. हॉस्पिटलच्या आत ज्यावेळी आठ होतं ना, तिथं इव्हन कॅन्सर आणि ह्या जे रोग आहेत, ते TB, शुगर, ह्या लोकांचं एकच, ज्या लोकांना भेटतं ना, एकच असते की जगू दे. आज दुनिया पूर्ण वेगळी आहे आणि इथं लोक बाहेर कॉम्पिटिशन, जेलेसी, मला ह्याचं कॉम्पिटिशन, त्याच्यावर हे करायचं, ह्याच्यावर हे करायचं, असल्या गोष्टी धडपडतात. तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ ना फक्त हॉस्पिटलमध्ये कळतं, कोण सांगून सारून पण कळणार नाही. तिथं ती गोष्ट मला जास्त शिकायला मिळाली. आता त्याच्यावरतीच मी मिडल क्लासमध्ये ज्या गोष्टी प्रॉब्लेम तयार करतात, मिडल क्लास मुलांचे लई मोठी स्वप्न नसतात. एक रिक्षा चालवू बस, कुठल्या तरी शाळेत शिपायचं नोकरी लागली बस, अशी लई मोठी स्वप्न की शास्त्र व्हायचं. हां, मी पण शाळेत असताना भरपूर गोष्टी बोललोय, सर मला सायंटिस्ट व्हायचं आहे. पण ती गोष्ट ज्यावेळी समाजात आपण वावरतोय, मोठं होते, नंतर कळते की नाही, इतकं सोपं नाही आहे ही गोष्ट. आणि आज जे पण माझ्या आयुष्यात घडले, मला त्याच्याबद्दल जरासुद्धा वाईट वाटत नाही, जरासुद्धा वाईट वाटत नाही. तो माझ्या आयुष्याचा भाग होता, मी जगलोय, मला त्या गोष्टीचा अभिमान पण आहे. आणि मी हे पण म्हणत नाही की मी लई मोठे केले, माझ्यापेक्षा राबणारे जास्त पोरं आहेत, भयंकर राबणारे. मला माहिती वाळूचं पोतं 2013 साली मी 3री मजल्यावरून घेऊन जात होतो आणि आम्हाला 150 पोती टाकायच्या होत्या. 60-70 पोती त्यावेळी टाकलो ना, त्यावेळी इथलं कातड निघायला चालू होतं, वाळूच्या खरड्यानं इथलं कातड निघायला चालू होतं. पण टाकणं गरजेचं होतं, नाही दिवसाचं पेमेंट मिळालं नसतं त्या दिवशी. मग हे त्याच्यासोबतच माहित आहे. मी काही बघतोय, माझे मित्र जरा IT मध्ये कंपनीत आहे, त्यांना बॉस काहीतरी म्हणला आणि ते एवढं चिडून, भाऊ तू एकदा येऊन बघ, तुला 1-1.5 लाख पेमेंट आहे, ही महिन्याला 12,000 घासालात. तुम्ही ते काय म्हणा, कुठंतरी शॉपिंग करायला आणि पबला गेला ना, तुमच्या हातात बॅगच 12,000ची आहे, मोबाईल तुमच्याकडे आयफोन आहे, आणि तू त्या गोष्टीचं दुःख असतील, कारण का ते आम्ही जगलं नाही, ते त्यांचं वैयक्तिक प्रेशर असेल. पण ही तर पण ही दुनिया आहे, एकदा येऊन बघा. म्हणतात जे मिळते त्यात दुःख तर नका मानू यार, जे मिळाले ते लई भारी मिळाले. कुठं होतो 150-200 रुपयाला हमाली करायला कुठं कामं करायला जात होतं, त्यानं हित आणून टाकलं मला. मग ते त्यानं लिखाण केलंय ना, ती भारीच लिहिलं असेल, बघू पुढं काय होतं. मी जेव्हा पण लोकांना भेटतोय त्यांनी म्हणलं, भाऊ आम्ही तुम्हाला इन्स्पिरेशन मानतोय किंवा आम्ही तुम्हाला एक त्या मोमेंटचा भाग मानतोय जिथनं आमची लाईफ चेंज झाली. मी एक मेडिकलमध्ये गेलो होतो, एक गावाकडे गेलो होतो, तिथे गेलो, मी आजारी मास्क वगैरे लावून होतो आणि लई आजारी पडलेलो आणि गोळ्या वगैरे घेतल्या, एक साधारण 700-800चं बिल झालं होतं. आणि त्या व्यक्तीने माझ्याकडे बघितलं, तुमच्यामुळे मेडिकल चालू केली पाहिजे, ही मेडिकल आहे ना, हे तुमच्यामुळे चालू केलं. तुमचं तो व्हिडिओ मी साधारण 3-4 हजारापेक्षा पण जास्त व्हिडिओ बनवलेत, मला ते आठवत नाही ते कुठला सांगितलं की पटकन कुठलं व्हिडिओनं काय झालं, पण भारी वाटलं. 3 वर्षापूर्वी माझं शॉर्ट फिल्म
कविता शॉर्ट फिल्म शूट होते त्या दरम्यान एका गावात गेलो होतो. ते गावात मला वाटतं 30-40 वरती गाव पण नाहीत आणि लाईट बीट ह्या गोष्टी तर दिवसातून 2 तास 3 तास असं आहे, नेटवर्क पण येत नाही. तिथं तो एक व्हिडिओ पोहोचलेला माझा, मला ते व्हिडिओ लक्षात नाही आहे, पण एक ते त्यांचे जे वडील होते थोडं तिचं पुढं शिक्षणाच्या बद्दल थोडंसं त्यांना करायचं नव्हतं आणि तिचं लग्न वगैरे लावून द्यायचं होतं आणि सेम समाजाच्या दृष्टिकोनात की लवकर लग्न लावून त्यातनं गोष्टीतून मोकळं व्हायचं. पण तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये एवढं चेंजेस झालं की त्या मुलीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं पुढे जाऊन. ती चांगली जॉबला लागली आणि तिचं आता लग्न पण झालं असेल मला असं वाटतं. मग तो किस्सा त्याच्या आईनं आम्ही शूट करायला शेतात ते तण काढत बोलत होती ती आणि तिनं आम्हाला हे सांगितलं. हे असे किस्से भरपूर आहेत ज्या लोकांनी सांगितले की इथनं आम्हाला हे भारी वाटलं ते भारी वाटलं. पण मी त्या व्यक्तींना सांगतोय किंवा त्यानं तुम्ही असं कोणाला इन्स्पिरेशन नका म्हणू, इव्हन रील क्रिएटरला तर अजिबात नका म्हणू. आमचं काम आहे कॉन्टेंट बनवणं, कारण का आम्हाला व्ह्यूज पाहिजेत. कुठंतरी ते तुम्हाला कनेक्ट होतंय, ओके ठीक आहे, तुम्हाला भारी वाटलं एक नंबर, तुम्ही आमचे व्हिडिओ बघता, आम्ही पण तुमच्या आभारी राहिले पाहिजे आयुष्यभर. पण इन्स्पिरेशन आमच्यासारख्या क्रिएटर तर अजिबात नका म्हणून. तुम्ही इन्स्पिरेशन मानायचं छत्रपती शिवाजी महाराज म्हणा, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणा, असे भरपूर लोक मोठे आहेत ज्याने आमच्यापेक्षा लई मोठं केलं आयुष्यात, त्यांना माना. पण एक क्रिएटर एक रील स्टार नाही. माझं असं मत आहे की नकाच, काही नाही आहे, त्यांनी किती चुकीच्या पण गोष्टी करत असणार. इन्स्पिरेशनची जागा जी आहे ना ती सहजच कुठल्या व्यक्तीला देऊ नका लाईफमध्ये. ती त्याच व्यक्तीला ज्यानं तुमच्या लाईफमध्ये लई मोठा इम्पॅक्ट आहे, ज्यांना लाखो लोक हजारो इन्स्पिरेशन होत असतील. आम्ही 3-4 वर्ष झालं काम करतोय फक्त इंडस्ट्रीत आमचं पोट भरण्यासाठी, त्यामुळे आमचा तो स्पेस नाही आहे की आम्ही तुमचे इन्स्पिरेशन. माझं असं मत आहे. माझ्या आयुष्यात जर मला कोणाला थँक्यू म्हणायचं आहे किंवा कोणाला जर सॉरी म्हणायचं आहे तर दोन्ही एकाच लोकांना म्हणायचं आहे, ते म्हणजे माझी टीम, माझ्यासोबत जी मुलं आली. सगळ्यात तर बापू अनिल म्हणून त्याचं नाव आहे. तो ज्यावेळी सगळे सोडून गेले तो एकटा राहिला माझ्यासोबत. त्याला काही येत नाही इंडस्ट्रीत, काहीच कळत नाही यातलं, त्याला ना एडिटिंग येते नाही, ते फक्त ॲक्टिंग करते सांगाल ते. पण ते त्या मोमेंटला माझ्या लाईफमध्ये आला होता ज्यावेळी सगळे सण हात सोडलेले. आणि जी लोक मला सोडून गेलेत त्यांचं पण मी आयुष्यभर आभारी आहे, कारण का त्यांच्यामुळं मी साधारण भरपूर फॉलोअर्सपर्यंत पोहोचलो होतो. त्यांनी पण माझं लई वाईट काही केलेलं नाही आहे. सॉरी जर म्हणायचं असलं तर मला त्यांनाच म्हणायचं आणि थँक्यू जर म्हणायचं तर त्यांनाच म्हणायचं, कारण का त्यांनी इथंपर्यंत साथ दिलात आणि अजून पण पुढे साथ देतील. माझ्या भाऊ पण त्यात आहे आणि आई पण आहे. आईला तर सगळ्यात मोठं सॉरी म्हणायचं, कारण तिचं जेवढं नुकसान केलं तेवढं मी कुठंच नाही केलं. लई नशिबान आहे मी. माझ्या आयुष्यात खूप कमी लोक आहेत ज्यांनी मला त्रास दिला, खूप लई लोक आहेत ज्यांनी मला इथंपर्यंत उभं केलं. माझ्या सक्सेसला माझं असं म्हणायचं मत आहे की सशाची तर गती नाही आहे. भरपूर क्रिएटर माझ्यानंतर सुरुवात केले, ते मला बोलतात की भावा तुझे व्हिडिओ आम्ही बघत होतो, पण त्यांची सक्सेसची गती एक सशासारखी आहे, पण माझी जी आहे ती कासवासारखी आहे. म्हणून मी म्हणतो की जर एक इकडे तिकडे काम करणारं पोरगं जर आज इथंपर्यंत पोचलं तर माझ्या आयुष्यात मी पुढं आहे. भले एक पायरीच चढतोय पण ठीक आहे, जातोय. कासवाची गती आहे, ठीक आहे, आज ना उद्या काहीतरी होईल. ही जी आयुष्याची जर्नी ऐकला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, थँक्यू, आभारी आहे. असंच इथंपर्यंत साथ दिलाय, पुढे पण देशाला हीच अपेक्षा.